जिंतूर येलदरी मानकेश्वर वझर केहाळ रस्त्याच्या दुरावस्थेवरून ग्रामस्थांचे निवेदन, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा। परभणी जिल्ह्यातील जिंतूर सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या जिंतूर येलदरी मानकेश्वर वझर केहाळ फाटा ते केहाळ रस्ता सध्या अत्यंत खराब स्थितीत असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असूनही रस्त्याची दुरावस्था कायम आहे। इटोली व लगतच्या गावातील नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना, महिलांबरोबरच आजारी रुग्ण, वयोवृद्ध आणि पुरुषांनाही रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। रस्त्यावरील खड्डे, धुळीमुळे अपघात वाढला आहे। रस्ता तातडीने डांबरीकरण किंवा सुधारण्यात यावा यासाठी समस्त ग्रामस्थांनी तहसीलदार मार्फत प्रशासनाकडे निवेदन सादर केले। जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला। या निवेदनावर बाळासाहेब घुगे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव उबाळे, दिलीपराव डोईफोडे, प्रभाकरराव चव्हाण, मदनराव चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या असून गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रियाज चाऊस, जिंतूर। आज रोजी हा अर्ज देण्याचे एकच कारण की रस्त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे। त्या रस्त्यावर अनेक वर्षापासून मंजुरी मिळाल्या, परंतु रोड काही व्यवस्थित झालेला नाही। आज रोजी अशी अवस्था आहे ती की एवढे खड्डे आणि जर एखाद्या मोटरसायकल जर त्या रोडवर चालत असेल तर तो चालवणारा खड्डा चुकू शकत नाही, एवढे खड्डे त्या रोडला झालेत। आणि जिंतूर ते येलदरी, मानकेश्वर ते वझर, केहाळ फाटा ते केहाळ असा हा रोड अनेक दिवसापासून बरेच निवेदन दिले, उपोषण झाले, परंतु त्या रोडला कोणीही वाचा फोडण्यासाठी न्याय मिळालेला नाही। आणि म्हणून आज रोजी आम्ही आदरणीय बाळासाहेबजी घुगे व मी आणि माझे सर्व सर्कलचे प्रमुख आज रोजी तहसीलदार साहेबांना आम्ही भेटलो की हा रोड झाला पाहिजे, कारण या रोडवरती अनेक वेळेस ऍक्सिडेंट झालेत। तुमच्या माहिती करता वयोवृद्ध लोकांना ज्या वेळेस जिंतूरला दवाखान्यात यायचंय त्यावेळेस तो दवाखाना तर बाजूलाच राहिला, परंतु बिमारी तर बाजूला राहिली, परंतु बिमारी रोडमुळे जास्त वाढत चालली। ज्या महिला आहेत, ज्या महिलांना डिलिव्हरीसाठी जिंतूर या ठिकाणी आणावंसं वाटतंय, परंतु त्यांना पण अडचण। आणि म्हणून आमची सर्व सर्कलच्या वतीनं एकच शासनाला, प्रशासनाला विनंती आहे की रोडचं काम लवकर सुरू झालं पाहिजे आणि क्वालिटीचं झालं पाहिजे। जर ह्या निवेदनाद्वारे जर आमच्या निवेदनाचा जर विचार केला नाही तर आम्ही सर्व उपोषणाला बसू, आंदोलन करू आणि आम्ही सर्व शेतकऱ्याचे लेकरं आहोत। जर कोणी ह्या रोडच्या विषयी जर निर्णय घेतला नाही तर आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या हातात रुग्ण घेऊन आम्ही कोणालाही फिरू देणार नाहीत व अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना याची दखल घ्यावी आणि रोडचं काम लवकर, क्वालिटीचं काम कसं सुरू होईल याचा विचार करावा। आमच्या सावंगी महासा सर्कलच्या वतीनं जिंतूर ते येलदरी, मानकेश्वर ते वझर, केहाळ फाटा ते केहाळ आणि येलदरी ते सावळी, इटोली या रस्त्याच्या काम चालू करण्यासाठी आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, नागरिकांच्या वतीनं आज माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। वास्तविक पाहता 2007-8 मध्ये हे मानकेश्वर ते वझर रस्ता असेल, केहाळ ते केहाळ फाटा रस्ता असेल, येलदरी ते इटोली रस्ता असेल, हा रस्ता जिल्हा परिषदेने वर्ग करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिलेले होते। त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाचा सतत तगादा राहायचा की हे रस्ते आमच्याकडे वर्ग करा, आम्ही हे रस्ते सुधारून तुम्हाला देऊ। परंतु 2007 ते
2025 पर्यंत या रस्त्यांची फक्त थातूरमातूर दुरुस्ती झाली आणि कायमस्वरूपी रस्ता हा आम्हाला अद्यापपर्यंत मिळालेला नाही. या मतदारसंघाचे तत्कालीन माजी मंत्री माननीय माणिकरावजी भांबळे साहेब यांच्या कार्यकाळामध्ये मानकेश्वर ते वझर हा संपूर्ण रस्ता त्यावेळेस एक वेळेस झाला होता. त्यानंतर मानकेश्वर ते वझर असल, येलदरी ते इटोली असल, कॅहाल ते कॅहाल फाटा असल, या रस्त्यावर कोणतीही कामं झालेली नाहीत. आणि जिंतूर ते येलदरी या रस्त्यावर एक वेळेस काम झालं होतं, परंतु ते सुद्धा काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. या रस्त्यावर जिंतूर तालुक्यात येणाऱ्या एकूण रहदारीपैकी जवळपास 40 ते 50% रहदारी ही जिंतूर ते येलदरी रस्त्यावरून आहे. अतिशय दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे. यामध्ये जिंतूरला येणारे विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, आरोग्याच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी येतात, काही पेशंटला महिलांना डिलिव्हरीसाठी जिंतूर या ठिकाणी आणावं लागतंय, काही वयोवृद्धांना जिंतूरहून परभणीला नेण्यासाठी आणावं लागतंय. परंतु या रस्त्याच्या अवस्थेमुळे बऱ्याचशा डिलिव्हऱ्या या रस्त्यामध्येच होत आहेत आणि वयोवृद्ध जे पेशंट आहेत ते पेशंट सुद्धा गाडीमध्ये दगावण्याची प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं आज आम्ही आमच्या सर्व सावंगी महासा सर्कलच्या वतीनं प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की हा रस्ता तात्काळ चालू करावा आणि चालू करून याचं काम हे अतिशय दर्जेदार व्हावं, अशीच मागणी आम्ही आजच्या निवेदनामध्ये केलेली आहे. आणि आम्हाला प्रशासनावर विश्वास आहे की प्रशासन आमचं निवेदन शासनापर्यंत पोहोचवेल आणि तात्काळ हा रस्ता चालू करण्यासाठी कार्यवाही होईल, एवढीच अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि थांबतो.